अरे बापरे, मला ना क्रिकेटचं खूप वेड होतं. मला अजित वाडेकर खूप आवडायचं. मी कुठलाही पदार्थ बनवा, तो बनवल्यावरती त्याच्यावरती थोडासा आत्मा शिंबडा. आता मी 60 वर्षाची, मी 55 वर्षापूर्वी. आय डोंट माइंड सेइंग माय एज. आय लाईक दिस इज स्वॅग. ते अशोकचं पुस्तक काढताना मला काही मिळालं नाही. ही इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी जंग पछाडलं. फार कॉन्शियसली नाही, पण मी ठरवलं होतं मला मूल झाल्यावरती मला त्याला पूर्ण वेळ द्यायचा आहे. जसं आता तुला सांगते, सगळे लोक टेलिव्हिजनला सवंग म्हणतात. मला टेलिव्हिजन खूप आवडतं. की तुम्ही वहिदा रहमानना अवॉर्ड दिलं, पण त्यांना रोल मिळाला पाहिजे ना. अवॉर्ड देऊन कोपऱ्यात बसवू नका. व्यक्तिरेखा छोटी असेल, जी मी अशोककडनं शिकले, ते माझे गुरु आहे, की व्यक्तिरेखेची तुम्ही कधी लांबी रुंदी बघू नका. ती व्यक्तिरेखा काय करते गोष्टीत ते बघा. कारण आपल्याला आई म्हटल्यावरती ती श्यामच्या आईसारखीच हवी असते, जिने सगळा त्याग केला पाहिजे. की जर एखाद्या व्हीलचेअरमधल्या व्यक्तीला जर नाटक बघायचं असेल तर किती नाट्यगृहांमध्ये ती सोय आहे तुम्हाला सांग. नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहे. आणि मला फार आनंद आहे प्रशांत दामले झालाय, कारण प्रशांत मुळात नाटकातला आहे रे. आज तू बघशील तर बघ ना, एफटीआयमध्ये माधवन आहे, जो मुळात सिनेमावाला आहे. तुम्ही नाटक करतात, अशोक मामासुद्धा नाटक करतात. तुमच्या घरी तर या विषयावर बोलणं होतं. हो ना. उलट तो मला म्हणतो, काय आम्ही तर आणखीन किती वाईट परिस्थितीत नाटकं केलेत. काय तुम्हाला परिस्थिती का नाही बदलायची? तुम्ही गुजराती नाटक बघा. माझं असं म्हणणं आहे की आता खूप गरज आहे की ही सगळी नाट्यगृह ती प्रायव्हेट ट्रस्टला देण्याची. तर परंपरा काळानुरूप बदलली पाहिजे. जी परंपरा चुकीची आहे, जी परंपरा ज्याने दुसऱ्याला त्रास होतो, ती आपण सोडून दिली पाहिजे. सो त्या इंडस्ट्रीवरती इतक्या बाजूचे व्यवसाय पण डिपेंडंट आहेत, त्याला एक इंडस्ट्रीचा दर्जा का मिळू नये. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत निवेदिता सराफ. निवेदिताजी, खूप खूप स्वागत तुमचं मित्रमणेमध्ये. या निमित्तानं तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. या शोमध्ये मी अशा लोकांना नेहमी बोलवतो ज्यांच्याबद्दल मला खूप कुतूहल असतं. कारण हे निमित्त असतं, पण कुतूहल जास्त असतं. निवेदिता ताईंबद्दल सांगायची गोष्ट अशी की आज त्या वाडासारखं नाटक करतात, वाडा चिरेबंदी, मी स्वरा आणि ते दोघं सारखं नाटक करताय, किंवा सिरियल करताय. पुन्हा तुम्ही ब्लॉग चालवता, इन्स्टावर तुम्ही ॲक्टिव्ह आहात. खूप कुतूहल हे आहे की काळाबरोबर जुळवून घेणं, हे मला तुमच्याकडे बघून वाटतं की असं जुळवून घेता आलं पाहिजे. कारण तुम्ही योग्य वयात सिनेमे खूप सारे केले, बालनाट्यांपासून सुरुवात केली, मग पुन्हा सिनेमे केले. योग्य वयात आल्यानंतर तुम्ही ब्रेक घेतला, प्रायोरिटी कळली तुम्हाला, आणि नंतर पुन्हा तुम्ही ॲक्टिव्ह झालात. आता तुम्ही इतक्या गोष्टी करताय, तर ह्या प्रायोरिटी समजणं फार आवश्यक असतं आपल्याला. तर तुम्हाला या प्रायोरिटीज कशा काय कळायला लागल्या आणि कशा ठरवल्या तुम्ही? अगदी फ्रँकली सांगायचं तर मी असं काही फार अगदी विचार करून आता आपल्याला आत्ता हे करायचं आहे, आयुष्यात ते करायचं आहे, असं काही ठरवलं नाही. जेव्हा जेव्हा ते चॅलेंजेस माझ्यासमोर येत गेले, त्याला मी फार प्रामाणिकपणे सामोरी गेले. म्हणजे चॅलेंज म्हणण्यापेक्षा जसं आता लहानपणापासूनच आता कसं लहान मूल ठरवतं, मला अगदी बंबवाल्यापासून काय काय बनायचं असतं, पोलीस बनायचं, अमुक बनायचं, तमुक बनायचं. तसं मी अतिशय लहान असल्यापासून, मला समजायला लागल्यापासूनच मला अभिनेत्रीच बनायचं होतं आणि अभिनय या क्षेत्रातच यायचं होतं. त्याच्यामुळे तो एक काय म्हणूया आपण, एक असं पॉइंटेड ॲम्बिशन होती. कारण माझे वडील गजन जोशी हे रंगभूमीवरचे खूप मोठे अभिनेते होते. हो. आणि माझी आई विमल जोशी ही पण स्वतः खरी इप्टाची, म्हणजे तिने अगदी संजीव कुमार, बलराज सहानी वगैरे सगळ्यांबरोबर काम केलंय. आणि इथे इव्हन नंतर पण तिने कस्तुरी मृग सारखं नाटक किंवा जास्वंदी वगैरे, नटसम्राट अशी बरीच नाटकं पण तिने त्याच्यात. बरं, ती ऑल इंडिया रेडिओवरती 45 वर्ष तिने नोकरी केली. दोन्ही मोठी नाव आहेत. हो. पण वडील माझे खूप लवकर गेले. ते फक्त 42 वर्षाचे होते ते गेले तेव्हा. त्यामुळे खूप कमी लोकांना त्यांच्याबद्दल माहिती घेते, किती अप्रतिम अभिनेते होते आणि किती देखणे अभिनेते होते वगैरे. सो ते जसं म्हणाल तसं रांगायलाच शिकले मी रंगभूमीवरती. म्हणजे सांगते ना, आई आणि पप्पांचं नाटक असलं की माझे सरोगेटेड मदर असायचे सखाराम भावे मामा, ज्यांना मी म्हणायचे. सो किंवा ज्यांनी माझं नाव ठेवलं बबन प्रभू, म्हणजे पळापळा कोण पुढे पळेतो या नाटकाचं वाचन आमच्या घरात झालं होतं. पप्पांची आणि बबन काकाची प्रचंड मैत्री. आणि माझं शाळेत नाव वेगळं ठेवलं होतं, तर त्यांनी येऊन ते बदललं. त्याच्याबद्दल आय एम व्हेरी ग्लॅड. नको आय एम व्हेरी ग्लॅड बबन काकाने. माझी बहीण माझ्या 4.5 वर्षांनी मोठी, आणि तिला हे नाव ठेवावं असं वाटलं. पण ठीक आहे, ती 4.5 वर्षांनी मोठी होती. आईनी का ठेवायचा विचार करावा.
काय नाव होतं? चंदा राणी वगैरे असं, कारण ते तेव्हा गाणं होतं ना चंदा राणी, तर त्या हो. कागद दिसत तसं ते तिला खूप आवडायचं. हो. त्यामुळे तिला नॅचरली धाकट्या बहिणीचं नाव चंदा राणी ठेवायचं होतं. हो काय? आणि मग निवेदिता झालं. ते बबन काकाच्या आग्रहाने. अच्छा. बबन काकांनी माझं नाव ठेवलं निवेदिता. अरे वा. सो तसं म्हणून तसं ते बाळकडूच मिळालं ना, म्हणजे नाटक हे जास्त आकर्षण होतं सिनेमापेक्षा सुद्धा पहिल्यापासूनच. आणि त्यामुळे तसं होत गेलं. आणि मग मला असं वाटतं पहिलं मी नभोनाट्य केलं. मी अक्षरशः 5-6 वर्षाची असेल. आई माझी ऑल इंडिया रेडिओवरती नोकरी करायची. आजकाल नभोनाट्य म्हणजे काय हे सांगायची गरज आहे. आता ती बंद झाली. पूर्वी रेडिओवर जी नाटकं तेव्हा काय होतं, फक्त 2च माध्यमं होती. एक तर रेडिओ, रंगभूमी हे होतच, आणि चित्रपट खूपच मोठा होता. सामान्य माणसं, म्हणजे मला आठवते मी माझ्या मैत्रिणींबरोबर जाऊन पाहिलेला चित्रपट 10वीच्या परीक्षेनंतर. मी सुद्धा. त्रिशूल, अमिताभ बच्चनचा पिक्चर फर्स्ट टाइम आई बहीण किंवा कोणी नसताना मैत्रिणीने जाऊन थिएटरमध्ये बघितलेला पिक्चर वॉज त्रिशूल. तुम्हाला कोण आवडायचं तेव्हा आवडायचं कोण तुम्हाला? अरे बापरे, मला ना क्रिकेटचं खूप वेळ होतं. मला अजित वाडेकर खूप आवडायचं. ओके. पण तुमच्याकडे क्रिकेटचं काही हे नाही म्हणजे बघण्यासाठी आईला पण खूप वेळ होता, आम्हाला सगळ्यांना क्रिकेटचं. मग तुम्ही त्रिशूल पाहिला? म्हणजे तेच मला सांगायचं की तेव्हा माध्यम हे 2च होते. एक रेडिओ हे खूप जवळचं माध्यम होतं सगळ्यांसाठी. आणि माझी आई त्याच्यावरती कामगार सभा हा एक प्रोग्राम करायची. त्याचबरोबर वनिता मंडळ, तेव्हा लीलावती भागवत आणि आई, ताई आणि माई याच्या त्या काळातल्या सगळ्या लोकांना त्या आठवणी जाग्या होतील वनिता मंडळाच्या. आणि एक तेव्हा ना पुन्हा प्रपंच नावाचं एक हे लागायचं, नभोनाट्य लागायचं. म्हणजे अशा रोजच्या काय म्हणूया आपण, रोजच्या पेपरमध्ये येणाऱ्या माथळ्यांवरती ते बाळ कुर्तडकर स्वतः त्याचे प्रोड्युसर होते, लिहायचे. आणि ते बाळ कुर्तडकर, नीलम प्रभू, आई आणि प्रभाकर जोशी अशी ते 4 जणांची टीम असायची. तर तेव्हा त्यावरनं एक नभोनाट्यांची एक लाट आली तेव्हा त्यावेळेला. तर त्याच्यात एक पुभा भाव्यांची कादंबरी होती, वैरी नावाची. म्हणजे जेव्हा मोठ्या मुलाला धाकटं मूल एक येतं ना, तर तो धाकटा भाऊ वैऱ्यासारखा वाटत असतो, कारण सगळं अटेन्शन. अतिशय सुंदर एका छोट्या मुलाचं भावविश्व होतं. त्या मुलाचं काम मी त्याच्यात केलं होतं. त्यात माझ्या वडिलांचं काम कमलाकर सारंगांनी केलं होतं त्या नभोनाट्यात. आणि तेव्हा जेव्हा लेकुरे उदंड झाली मधली ओरिजिनल राणी, म्हणजे त्या नीलम ताईच्या नंतर पुढे अमेरिकेला निघून गेल्या, त्यांनी आईचं काम केलं होतं. आणि मला नॅचरली तेवढं काही लिहिता वाचता येत नव्हतं. 4-5 वर्षाची होते मी, तर आईनी पाठ करून घेतलं होतं. 4-5 वर्षाचे होते? हो, तेव्हाची गोष्ट. अच्छा. आता मी 60 वर्षाची, मी 55 वर्षापूर्वीची. आय डोंट माइंड सेइंग माय एज. आय लाईक दिस. दिस इज स्वॅग. ओके. सो तेव्हा कसं व्हायचं माहिती का, ते नभोनाट्य माईकच्या भोवती सगळे उभे राहायचे आणि आपापल्या बोलायचे वाक्य. तर मी आईच्या कडेवर होते नॅचरली. सगळं उंच तो माईक होता आणि ते सगळे संबंध, ते नभोनाट्याचा हिरोच तो जगू होता, ज्या मुलाचा रोल मी केला होता. तर ती माझ्या आयुष्यातली पहिली भूमिका. आणि तेव्हापासून तुम्ही त्यानंतर करायला लागल्यानंतर जेव्हा समजायला लागलं तुम्हाला, मग तसं तशी माध्यमं पण वाढली, सिनेमा पण खूप, टेलिव्हिजन तर खूप नंतर, म्हणजे टेलिव्हिजन 78 मध्ये वगैरे आलं. आणि तेव्हा टेलिव्हिजनवरचं पहिलं म्हणजे, आता बघूया असं म्हणायला गेलं तर बघ, ऍक्च्युली खरा ज्या चित्रपटात मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं, परिवर्तन, प्रभाकर गोखलेंचा चित्रपट होता तो, ज्याच्यामध्ये आपल्या रत्नबालाबाई होत्या ना, त्यांचा मुलगा जयकुमार हा हिरो होता आणि अनुपमा हिरोईन होती. एकदा बरेच लोक टीव्हीवरती बघत असतील, माझ्या रे प्रीती फुला, जे गाणं खूप फेमस आहे राजा परांजपेंच्या सिनेमामधलं, त्यात माझे वडील होते. तर वडिलांच्या वरती अनुपमावरती ते गाणं होतं. आणि इथे पुण्यामध्ये मला वाटतं बंड गार्डनमध्ये का असंच कुठेतरी ते गाण्याचं रेकॉर्डिंग चाललं होतं आणि खूप ऊन होतं, म्हणून मी अनुपमा मला तिच्या मांडीवर घेऊन बसली. तर प्रभाकर गोखले तिकडे आले होते. ते अगं ही किती तुझ्यासारखी दिसते, तुम्ही दोघी सारख्या दिसतायत. आणि त्या पिक्चरमध्ये त्यांनी मला तिचं लहानपण करायला कास्ट केलं. तर तो ऍक्च्युली पिंजरा आधी प्रदर्शित झाला, म्हणून पिंजरा हा मराठीतला पहिला रंगीत चित्रपट झाला. पण हा खरा पिंजराच्या आधी हा चित्रपट कदाचित प्रदर्शित झाला असता, तो वेगवेगळ्या गोष्टी अडकला. त्याचं काम सुरू झालं होतं. शूटिंग आधी झालं होतं पिंजराच्या आमचं. आणि मग नंतर पिंजरा पहिलं प्रदर्शित झालं. त्यामुळे पिंजरा हा पहिला मराठीतला आपण म्हणूया रंगीत चित्रपट ठरला. तसं म्हणजे जसं मी म्हणते पहिलं जसं टेलिव्हिजन जेव्हा पहिल्यांदा आलं मुंबईमध्ये, तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट होतं. कारण आपल्याकडे एशियन आलं त्या वर्षी आपल्याकडे टेलिव्हिजन कलर झालं, त्याच्या आधी ब्लॅक अँड व्हाईट होतं. तर जे रेडिओचे जे लोक होते सगळे तेच टीव्हीला शिफ्ट झाले होते, कारण ते रेडिओ आणि टीव्ही वॉज कमिंग अंडर वन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री त्या काळामध्ये. तर माझी आई तेव्हा जाऊ शकली नाही टीव्हीचं ते
काय म्हणतात ते ट्रेनिंग घ्यायला, कारण आपल्या सगळ्या लोकांना तेव्हा रशियात ट्रेनिंग दिलं गेलं होतं सगळ्या रेडिओच्या स्टाफला. म्हणजे भक्ती बर्वे पण तेव्हा रेडिओवरती अनाउन्सर होत्या ज्या टीव्हीवरती शिफ्ट झाल्या, पण ट्रेनिंग दिलं गेलं तिकडे रशियामध्ये. सगळे जे टेक्निशियन्स वगैरे होते, मग तेव्हा केशव केळकर, आता तुला पण, तू पण खूप लहान आहेस माझ्यापेक्षा, तुम्हाला ही सरोज चंडोला, केशव केळकर ही नावं तुम्हाला माहिती नसतील, पण ही जी पुढे नंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरती दूरदर्शन मधली विनायक चास्कर ही जी पायोनियर ठरली माणसं आपल्याकडच्या टेलिव्हिजनवरची, ती माणसं बेसिकली सगळे रेडिओवरची ओरिजिनली. मग रेडिओवरची माणसं टीव्हीवरती शिफ्ट झाली, त्यांना रशियात ट्रेनिंग दिलं गेलं. आणि आम्ही दोघी लहान होतो, तर आम्हाला दोघींना लहानपणी एकटं सोडून रशियात ट्रेनिंगला जाणं माझ्या आईला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे तिच्यासाठी ती खूप मोठं सॅक्रिफाईस होतं तिच्या करिअरचं, आणि शी कंटिन्यूड विथ रेडिओ. आणि त्यामुळे ते सगळेच ओळखीचे होते. तर पहिला जो प्रोग्राम झाला आपल्याकडचा, पहिला नॉन फिक्शन प्रोग्राम टीव्हीवरचा पहिला, ज्याच्यामध्ये आई म्हणजे विजय तेंडुलकर आणि प्रिया तेंडुलकर, एक वडील आणि मुलगी, झेलम परांजपे, आणखी तिची आई, आणि मी म्हणजे एक नोकरी करणाऱ्या आईची मुलगी, असा पहिला जो नॉन फिक्शन प्रोग्राम टीव्हीवरती झाला होता त्याच्यामध्ये मी होते. आणि तेव्हा मी टीव्हीवरती किलबिल करायचे कॉम्पेअरिंग, आणि हिंदीमध्ये मी जादुई दुनिया पण केलंय कॉम्पेअरिंग, किंवा मॅजिक लॅम्प पण केलं इंग्लिशमध्ये कॉम्पेअरिंग. असं तेव्हा तुमची जडणघडण ह्याच्यातच झाली? हो, हेच करायचं होतं, काही दुसरं करायचं. आपल्याला हे आवडतं हे कधी कळलं तुम्हाला? समजायला लागल्यापासून. अगदी म्हणजे आई बरोबर नाटकाला वगैरे जायचे. म्हणजे मला आता तुला सांगते, तुझं हे तुझं पाशी पुष्कळ आठवते, कारण माझी आई त्याच्यामध्ये उषा करायची, रमेश काका, रमेश देव तेव्हा डॉक्टर सतीश करायचा असं, आणि शशिकांत निघते श्याम होते, असे ते तुझे तुझं पाशी. मला अजून अगदी खूप लहानपणची काही नाटकं, किंवा पळापळा कोण पुढे पळतो हे नाटक अगदी म्हणजे पिठात बसून, कारण गेल्यावरती ठेवणार कुठे, पिठात बसायचं. किंवा आता ऑल इंडिया रेडिओवरती गेलं तेव्हा काय असं क्रेश किंवा त्याच्यात विशेष नाही ठेवलं नाही आईने, नसतील असं माझं म्हणणं नाही, पण आईने नाही ठेवलं. मग आई बरोबर ऑल इंडिया रेडिओला जायचं, मग तिकडे असं आईचं रेकॉर्डिंग वगैरे चालायचं, तेव्हा बसून राहायचं. सर्वात जास्त मला कोणी सांभाळलं म्हणजे तुला खूप आश्चर्य वाटेल, जेव्हा सुट्टीचे दिवस असायचे शाळेतले, ते म्हणजे श्रीनिवास खळे काका, ज्यांना मी पॉपिन्स काका म्हणायचे, कारण ते मला नेहमी पॉपिन्स द्यायचे. आता ते किती मोठे आहेत हे पुढे त्यांच्या, म्हणजे मला असं वाटतं मी टेचात त्यांच्याकडे पॉपिन्स मागायचे, ते पुढे त्यांच्या सुरांची ओळख झालं तरी आपोआपच नतमस्तक झाले. पण खळे काका म्हणजे तुला माहिती आहे, तेव्हा ना गाणं HMVचं नंतर यायचं, तेव्हा रेडिओवरती एक प्रोग्राम व्हायचा कॉल आपली आवड. तेव्हा खळे काका रेडिओवरती म्हणजे काय म्हणूया कॉन्ट्रॅक्ट नोकरीच करत होते. पी सावळाराम, मंगेश पाडगावकर हे पण इन कॉन्ट्रॅक्ट होते रेडिओवर. तर पी सावळाराम, मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली गीतं, ज्याला श्रीनिवास खळेंनी दिलेली चाल, आणि त्याची गाणी पहिल्यांदा रेडिओवरती रेकॉर्ड व्हायची, मग HMVच्या रेकॉर्ड्स निघायच्या. म्हणजे शुक्रतारा मंदवारा, आणि तेव्हा जी ही गाणं जास्त करून सुधा मल्होत्रा, अरुण दाते आणि श्यामा चित्तार म्हणजे सुमन कल्याणपुरांची धाकटी बहीण यांच्या आवाजात ही बेसिकली गाणी व्हायची. आणि ह्याचं कॉम्पेअरिंग केलं जायचं कमलिनी विजयकर, म्हणजे ज्यांचा आवाज अप्रतिम गोडवा होता आवाजात. आपली आवड नावाचा रात्री प्रोग्राम लागायचा, तर असे दुरून दुरून लोक त्यांना बघायला यायचे कोण आहेत, आणि त्या अशा वयाने मोठ्या, अशा थोड्या जाड्या अशा कमलिनी मावशी होती आमची. तर ह्या गाण्यांची रेकॉर्डिंग्स बघितलेली आहेत मी. म्हणजे मी तुला सांगते गंमत, आता बोलता बोलता माझ्यावरून आपण वेगळीकडे जातोय, पण कसा इतिहास उलगडतोय म्हणून सांगते. विठ्ठल उमप हे माझ्या आईचं फाइंड होते तेव्हा, त्यांना कामगार कल्याण केंद्रांच्या वेगवेगळ्या अशा याच्यामध्ये. आणखीन पुष्पा पागधरे होत्या बघता, त्यांना शकुंतला नावाची गायिका होती, ते डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस वगैरे गाणीचं धुनी तुला आठवली तर ती ज्यांनी म्हटली, हे सगळे आवाज तेव्हाचे आईचे फाइंड्स होते. नंतर मग ते पहिल्यांदा कामगार सभेत ते रेकॉर्ड झाले, आणि नंतर पुढे ते जगभरात. तुम्ही आता हळूहळू नाटकांमध्ये काम करायला लागला, मग सिनेमामध्ये काम. मी आधी नाटकामध्ये पहिलं काम केलं. माझं पहिलं नाटक म्हणजे हे बंद रेशमाचे, मोहन वाघांचं हे होतं, प्रोडक्शन होतं. रणजित देसाईंनी नाटक लिहिलं होतं ते, आणि पुरुषोत्तम बाळ म्हणून एक तेव्हाचे खूप मोठे दिग्दर्शक होते, त्यांनी दिग्दर्शन. तुम्हाला नाटकच जास्त आवडायचं त्या काळात? आधी नाटकच आवडायचं सिनेमापेक्षा, पण आय डोंट नो वाय. नाही, पण तुम्ही नाटकच जास्त म्हणजे तेव्हा आणि त्याच्यात कोण होते, वसंतराव देशपांडे, रामदास कामत, बकुळ पंडित म्हणजे आताचे अलकनंदा वाडेकर, ज्योत्स्ना मोहिले असा तर, आणि गणेश सोळंकी आणि माझे वडील, असा हे बंद रेशमाचेचा ग्रुप होता. आणि नंतर मी अजून एक तेव्हा नाटक केलं, 10 वर्षाची होते तेव्हा, अमृतवेल, वि स खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीवरती मधुसूदन कालेलकरांनी लिहिलेलं नाटक होतं अमृतवेल. आणि त्याच्यामध्ये होते अरुण सरनाईक, वा, आशा पोद्दार,
त्या आता नाही आहेत. इंदुमती पैंगणकर म्हणजे कानन कौशल नावाने ज्या काम करायच्या. आणखीन नंदा पातकर म्हणजे इलाचे वडील. याच्यामध्ये आत्ता मला बोलता वाटतं तेव्हा पण नाटकाचं डॉक्युमेंटेशन करावं असं काय कधी विचार का नाही आला? नाही, पण कसं केलं असतं डॉक्युमेंटेशन? किती नंतर झालं. म्हणजे अशोकने केलेलं जे आपण म्हणू हमीदाबाईची कोठी, ते पण केलं ना. त्याचं आहे ना डॉक्युमेंटेशन. नाना आणि अशोकचा रोल आहे. फिल्म आहे, दूरदर्शनकडे होती ती फिल्म. अच्छा. म्हणजे ते इव्हन वाडा चिरेबंदी जे विजयाबाईंनी केलं होतं तेव्हा, मोहन तोंडवलकरांनी ते प्रोड्यूस केलं होतं तेव्हा, विजयाबाईंनी आई केलं होतं तेव्हा. अच्युत पोद्दार होते त्याच्यामध्ये, उदय म्हैसकर होता त्याच्यामध्ये, सुपर्णा होती, सावरकर आणि गिरिजा, म्हणजे जो रोल पुढे वंदनाने केला नंतर मी केला तो केला गिरिजा पेंढारकर. ओरिजिनल तिन्ही बहिणी केली होती त्याच्यामध्ये. आणि असे तू बघशील तर त्या एका नाटकाचं एक मी बघितली, कॅसेट केली गेलेली. पण अदरवाईज बाकी नाहीये का नव्हतं? अरे नाही, तुला मी सांगते, मी अशोकचं पुस्तक करतं हे फार दुर्दैव आपलं. अशोकचं पुस्तक करताना मला इतकी हे होती, म्हणजे मी ज्ञानेश पेंढारकरला तेव्हा कॉन्टॅक्ट केलं होतं, कारण बरेचसे फोटो, अशोकनी जे पहिलं ललित कलाचं नाटक केलं होतं रंगात रंगला श्रीरंग, मला त्याचे फोटोज पाहिजे होते. किंवा हिमालयाची सावली, ते अशोकचं पुस्तक काढताना मला काही मिळालं नाही. ही इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी जंग पछाडलं. म्हणजे इसाक मुजावर दुर्दैवाने खूप लवकर गेलं असं मी म्हणेन, कारण ते तर म्हणजे एन्सायक्लोपीडिया होते प्रत्येक गोष्टीचा. तर त्यांच्याकडे तरी हे सगळं मिळालं असतं. पण नाही, म्हणजे आता हे बघ ना, तेव्हा केलेली नाटकं. म्हणजे तुला एक गंमत सांगते डॉक्युमेंटेशन बघायचं तर. मी किंजॉर्जमध्ये होते 4थीत असताना. आरती अंकलीकर, मी आणि रघुनंदन पणशीकर म्हणजे प्रभाकर पणशीकरांचा मुलगा, किशोरीबाईंचा शिष्य, आम्ही एका वर्गात होतो. आणि मी सुवर्ण तुला नाटक केलं होतं, ज्याच्यात आरती कृष्ण होती, रघुनंदन नारद होता आणि मी सत्यभामा होते. नॅचरली नॉन सिंगिंग रोल मला होता. आणि त्याचे फोटो अजून आमच्या शाळेत आहेत, आमच्या तिघांचे. वा, किती महत्वाचं असतं. हो, आता बघितलं मागे वळून बघताना वाटतं काय, म्हणजे ह्या कशाचं काही डॉक्युमेंटेशन. हे करता करता अंदाज जेव्हा सिनेमात आला, म्हणजे मला ह्याच्यामध्ये प्रायोरिटी हा जो माझा मुद्दा आहे की कधी काय करायचं हे कळणं, त्याचबरोबर कधी काय करायचं नाही, त्याचा बाब तोच असतो की आता आपण हे नको करूया. तुम्ही जेव्हा इतकं तुमच्या रक्तात भिनलेलं आहे नाटक नंतर सिनेमा, असं करता करता एका पॉईंट नंतर तुम्ही थांबलात. हा जो इथपर्यंत आपण येतो, हे जे असताना, जशी मग मी कुठे कनेक्ट करतो होता बोलता बोलता, की तुमच्या आईला रशियाला जायचं होतं पण ती जाऊ शकली नाही कारण प्रपंच होता. तुमच्या बाबतीत पण तसंच व्हायला लागलं कारण तुमच्या प्रायोरिटी ठरल्या. पण काय झालं, हा माझा चॉईस होता. म्हणजे मला कधीच अशोकनी सांगितलं नाही की तू काम सोड किंवा काय, हे त्यांनी मला कधीच सांगितलं नाही. आणि त्याला कुठली गोष्ट मी करू नये असं वाटत असेल तर तो कधीच सांगत नाही, तो फक्त असं सुचवतो. आपण डिसिजन घ्यायचा वेदर यू वॉन्ट टू डू इट ऑर नॉट. पण गंमत अशी आहे की माझं जे लहानपण गेलं की मला अजून आठवतं, मी अशी धावत घरी यायचे. सर शनिवार सेकंड सॅटर्डेला सुट्टी असली की मग मी असं बघायचं दारात शाळेत आलं ते आईच्या चपला दिसल्या की मला खूप आनंद व्हायचा, जर हा जाई घरात आहे. सो कुठेतरी ते कदाचित डोक्यात असं भिनलं गेलं असेल, फार कॉन्शियसली नाही. पण मी ठरवलं होतं मला मूल झाल्यावरती मला त्याला पूर्ण वेळ द्यायचा आहे. कारण आमचं प्रोफेशन कसं आहे ना, इकडे आम्ही आज सिक लीव्ह टाकू शकत नाही किंवा मी आता उद्या येत नाही आहे, माझं मूल आजारी आहे, त्याला गोवर आलं आहे, कांजण्या आल्या आहेत, मला यायचं नाही आहे किंवा मला आज संध्याकाळी 6 वाजता परत जायचं, असं तुम्ही करू शकत नाही. इट्स अ 24 hours टाइम कन्झ्युमिंग प्रोफेशन. शो मस्ट गो ऑन. तुम्हाला बरं नसू दे, तुमच्या घरातल्यांना बरं नसू दे, तुमच्या घरात एखादी वाईट घटना घडू दे किंवा काही होऊ दे, यू हॅव टू बी देअर प्रेझेंट. बिकॉज सिनेमासाठी सुद्धा द स्टेक इज सो हाय. आज निर्मात्यांनी सेट लावलेला असतो, त्या सगळ्या गोष्टी जमवलेल्या असतात. सो एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हटल्यावरती तुमचा सगळा पहिला तुमचा सगळ्या त्या पिरामिडमध्ये ॲपेक्सवरती असतं तुमचं करिअर आणि तुमचं काम. तर तेव्हा तो माझा कॉन्शियस डिसिजन होता माझा मुलगा झाल्यावरती, कारण त्याच्या सगळ्या जडणघडणीचा मला साक्षीदार व्हायचं होतं. आईनी पण म्हटलं होतं मी सांभाळते, पण माझं मूल मी वाढवलं पाहिजे असं मला वाटलं. जसं आईने आम्हाला वाढवलं, तिला गरजच होती कामाची. तिने जर बाहेर जाऊन काम केलं नसतं तर आम्हाला एज्युकेशन देणं, वाढवणं हे शक्य झालं नसतं. मला ते चॉईस होता. तो फायनान्शियली नाही म्हणाला की आता आपण काम थांबूया, तर तुमच्याकडे किती ऑफर होत्या, किती सिनेमे येत होते? आता सिनेमापेक्षा तुला सांगते नाटक म्हणजे आता कुसुम मनोहर लेले एक उत्तम उदाहरण तुला सांगते. जेव्हा अशोक समेळ माझ्याकडे घेऊन आलाय नाटक पहिलं, कुसुम मनोहर लेले म्हणतात तो रोलच इतका अप्रतिम.
त्याला नाही म्हणणं वॉज नॉट इझी, इट वॉज डिफिकल्ट. तारा सिरियल, कारण पहिल्यांदा मी ये जो है जिंदगी सिरियल केली. ये जो है जिंदगीमध्ये 3 डिरेक्टर होते, रमण कुमार, मंजुल सिन्हा, आणखीन कुंदन शहा, असे 3 तेव्हा डिरेक्टर्स होते. त्यापैकी रमण कुमारनी तारा सिरियल केली. तेव्हा मला अजून आठवते रत्नाजी पण, रत्ना पाठक पण, शी वॉज जस्ट, शी हॅड डिलिव्हर्ड, शी हॅड अ बेबी, सो ती पण तो ताराचा रोल करू शकत नव्हती. नवनीत निशान खूप नंतर आली त्या रोलसाठी. नंतर पुढे जो अमिता नांगिया रोल करत, ॲटलीस्ट तो तरी तू कर असं मला रमण तेव्हा म्हणत होता. विनीता नंदा जे तिने ते सगळं लिहिलं होतं, ती तेव्हा ये जो जिंदगीच्या वेळेला प्रोडक्शनला होती, जी पुढे नंतर ती लेखिका, आणि शी बिकम अ व्हेरी टॉप रायटर. किंवा रमण ऑल्सो खूप मोठा, अजूनही तो खूप मोठा दिग्दर्शक आहेच. सो त्याला नाही म्हणणं पण इझी नव्हतं, इट वॉज डिफिकल्ट. पण तो माझा स्वतःचा खूप कॉन्शियस डिसिजन होता. मामांचं काय म्हणणं होतं, अशोक मामा? नाही, त्यांनी काही मला तू हवं ते कर, तुला हवं ते कर असं त्यांनी सांगितलं. तर ही सपोर्टेड मी इन एव्हरीथिंग. काम करायचं नाही त्यालाही सपोर्ट त्यांनी केलं, आणि नंतर काम करायचं म्हटलं त्यालाही त्यांनी सपोर्ट केलं. सो तू करू नको असं त्याचं म्हणणं नव्हतं, पण मला समोर दिसतच होतं की इस्पेशली माझ्या मुलाला ना, त्याला ही हॅड अ चाइल्ड अस्थमा. अच्छा. आणि त्याला काय होत होतं की त्याला ही वॉज ॲलर्जिक टू डस्ट अँड स्मोक. ते आम्हाला बरंच नंतर कळलं, पण तेव्हा पण त्याला म्हणजे इतके ते ॲलर्जीचे अटॅक्स यायचे. तर त्याला सोडून जाणं मला दिसत होतं की मला शक्य नाही आहे त्याला सोडून बाहेर जाऊन काम करणं. तरी मी म्हणजे अनिकेत झाल्यानंतर तरी मी 3 गोष्टी केल्या. माझा छकुला सिनेमा केला अनिकेत झाल्यावरती, किंग अंकल नावाचा राकेश रोशनचा सिनेमा केला, आणि श्रीमंत नावाचं विजय तेंडुलकरांचं नाटक केलं. मी, संजय मोने, सुधीर जोशी, सुनीला परांजपे, खूप सुनील तावडे, मोठी कास्ट होती त्याची. अप्रतिम नाटक होतं तेंडुलकरांचं, विजयनी डिरेक्ट केलेलं. ते हे माझे 3 शेवटचे. त्याच्यानंतर मी 14 वर्षाची गॅप घेतली. अनिकेतची 10वी झाल्यानंतर मी परत, खूप मोठा गॅप होता. हा वनवास वाटला का तुम्हाला? नाही. कारण मी सांगू, तो प्रॉबेबली ॲटिट्यूड मला माझ्या आईकडनं आला असेल की एखाद्या लहान मुलीने भातुकली एन्जॉय करावी, तसं मी माझा संसार खूप एन्जॉय. करिअरिस्टिक मुलीला असं फ्रस्ट्रेशन येत नाही काय, मी कुठं अडकलंय यार? म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मला कुटुंब प्रिय नाही आहे, पण मी काय करत होते आणि मी आता काय करते असं वाटत नाही? 100% वाटलं नाही, असं नाही वाटलं मला. फक्त अरे हा रोल मला मिळाला असता तर मजा आली असती असं वाटलं. कारण मी काय करते ते मी काय करते असं नाही मला वाटलं. मला तुला सांगते, अरे तुला माहिती गंमत सांगते तुला, मला तेव्हा मोठे असं अपना बाजारच मोठं होतं डिपार्टमेंटल स्टोअर, नंतर बाकीचे सगळे नंतर आले. तिथे जाऊन महिन्याचं सामान आणायचं पण मला कौतुक होतं. मला, मी सांगते ना, मी खूप एन्जॉय केलं. मी एन्जॉय केलं ते सगळं. आय एन्जॉयड इट इमेन्सली. मी माझा संसार खूप एन्जॉय केला, माझ्या मुलाचं सगळं लहानपण खूप एन्जॉय केलं. सासर, घरी जेवायला येणं, करणं, सगळं खूप मजा आली. मला खूप मजा आली या सगळ्या गोष्टींची. तुम्ही जेव्हा इतक्या वर्षानंतर पुन्हा नाटकाकडे वळलात, तर मी ठरवून नाटक केलं. कारण मला काय वाटतं, खूप जसे तुम्ही वर्ष जातात, मीडियम बदलतं ना. म्हणजे आता तुम्ही म्हणा, एक सॉफ्टवेअर इंजिनियर ऑल्सो ही हॅज टू कीप ऑन अपग्रेडिंग हिमसेल्फ विथ न्यू सॉफ्टवेअर्स आर कमिंग इन द मार्केट. ओके, इवन ॲडव्हर्टायझिंग मध्ये व्हॉट इज न्यू टूल्स आर कमिंग और व्हॉट, दॅट इज टेक्नॉलॉजी. सेम वे आपलं पण हे काय सॉफ्टवेअरच आहे ना. ऍक्टिंग इज व्हॉट अल्टिमेटली. सो यू हॅव टू कीप ऑन अपग्रेडिंग युअर सेल्फ. खतरनाक आहे, मला आवडलं. इट्स अ सॉफ्टवेअर. ओके, युअर बॉडी इज अ हार्डवेअर अँड इट्स अ सॉफ्टवेअर whatever you are conveying to the audience. हे खरं तर सगळ्या आजच्या कलाकारांनी ऐकण्यासारखं आहे. अरे बाप, असं काही मोठं नाहीये. पण मला असं वाटतं, तर म्हणून नाटक का मी चूज केलं, तर तेव्हाची बोलायची, वाक्य बोलायची, ऍक्टिंगची पद्धत बदलली होती दॅन व्हॉट आय यूज टू डू. काय फरक पडला होता? मला असं वाटतं बऱ्यापैकी फरक पडला होता. ग्रूमिंग मध्ये फरक होता, भाषेमध्ये बदल पडला होता? भाषेमध्ये नाही, उलट आताची आणखीन वाईट झाली भाषा. मी भाषेचं काही बोलूच नकोय आपण. भाषेमध्ये फरक पडला नव्हता, पण साधारणतः टोनमध्ये. पूर्वीच्या आमच्या वेळेला कसं रंगभूमीकडे पाठ करायची नाही, कॅमेराच फेसिंग करायचा, त्या सगळ्या एक प्रोजेक्टिंग युअर सेल्फ ॲज अन ॲक्टर, ह्याच्यामध्ये फरक पडला होता. अपस्टेजला असा पाय पाहिजे असं ते आम्हाला शिकवलं जायचं. पाऊल टाकताना इट इज अपस्टेज, सो वेन यू एंटर तुमचा असाच पाय पडला पाहिजे. रंगभूमी प्रेक्षकांकडे कधी पाठ नाही झाली पाहिजे, तुमचं असंच तोंड झालं पाहिजे. जेव्हा कॅमेरा असेल तेव्हा ह्याच्यापेक्षा इतकं तुझं तोंड फिरता कामा नये. हे सगळे निकष बदलले. ती भिंतच बाजूला गेली आणि एक वेगळ्या प्रकारचं ऍक्टिंग आणि माध्यमांसमोर आलं. इट्स ओके, तुम्ही प्रेक्षकांकडे पाठ फिरवली. लेपल झाले, इट्स ओके, तुम्हाला प्रोजेक्ट करून मोठा आवाज लावायची गरज नाही, तुमच्याकडे तर लेपल आले. मग त्या लेपलचा उपयोग कसा करायचा? तिकडे पण तुझा ओरडून बोललास तर उपयोग नाही त्या लेपलचा. मग त्या लेपल आहे तुझ्याकडे, तर त्या आलेल्या टेक्नॉलॉजीचा तुम्ही उपयोग कसा करायचा? विषय पूर्वी हाताळले जाणारे विषय, तेंडुलकर असतील, प्रभू असतील, इतर अनेक, आणि आता जे ज्या पद्धतीने हाताळले जातात विषय, जगण्याजवळ जास्त काय जाते असं वाटतं?
असं मी सांगेन दोन्ही जात होतं. म्हणजे आज तू बघ, इव्हन त्या काळात केलेलं पेडगावचे शहाणे बघ, त्या काळात तू म्हणजे आत्ता तुम्ही बागबन बघता, पण तेव्हाच तुम्ही ऊन पाऊस बघा, दॅट वॉज 1000 टाइम बेटर दॅन बागबन. त्या ऊन पाऊस मधला म्हातारा, त्या ऊन पाऊस, आणि त्या सुमतीताईंच्या इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे त्या 30 वर्षाच्या होत्या फक्त. त्यांना म्हातारीसारखं चालायचं कसं हे पण माहिती नव्हतं, ते पण राजाभाऊंनी त्यांना शिकवलं. सो मला असं अजिबात वाटत नाही की काय, शेवटी ना भावना त्याच आहेत ना. करेक्ट. मग ते भरत म्हणजे तुम्ही अगदी नळाख्यांपासून घ्या किंवा काही करा, भावना त्याच आहेत. त्याचं पॅकेजिंग बदलत राहतं. काय पॅकेजिंग मध्ये तुम्ही ते करणार. रस 9च आहेत, 10वा रसच नाहीये. ते 9च रस तुला लोकांसमोर दाखवायचे. करेक्ट करेक्ट. अल्टिमेटली मुख्य काय आहे, मग तुम्ही खूप रडून ओरडून दाखवा किंवा तुम्ही सटल दाखवा, समोरच्या प्रेक्षकाला, मग ते थिएटर असेल तर थिएटर मधल्या माणसाला 2 मिनिटं स्वतःला विसरून तुमचं दुःख स्वतःच वाटलं पाहिजे. किंवा टीव्हीवरती तुम्ही करत असाल तर टीव्हीवरती कुकरची शिटी पण नाही ऐकू आली पाहिजे तुझा सीन बघताना. किंवा तू सिनेमात करत असशील तर सिनेमामध्ये अगदी चुळबुळ झाली पाहिजे त्या व्यक्तीची. सो तू ज्या माध्यमांमधनं तुम्ही तेव्हा काम करत असता, शेवटी ते रीच आउट करणं टू द ऑडियन्स हेच काम आहे नटांचं, किंवा हेच काम आहे कुठल्याही मीडियमचं. कुठले नाटक चूज करतात असं पण म्हटलं जातं की नाटक हे एक अभिव्यक्तीचं माध्यम आहे. तुम्हाला काहीतरी म्हणायचं असतं नाटक. तुम्ही आता ज्या 2 प्रकारची नाटकं करताय ती दोन्ही नाटकं तशीच आहेत. हो, मी स्वरा आणि ते दोघं, आणि वाडाचिरे. आणि आता मी एक सिरियल करते कलर्स मराठीवरती, सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता, भाग्य दिले तुम्हाला. तर त्याच्यामधली रत्नमाला मोहिते, म्हणजे आत्ता हे जे मी सांगते, आत्ता मी ज्या केल्या, रत्नमाला मोहिते वाडामधली वहिनी जी मी 10 वर्ष करते, पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील. आणि मंजुषा रानडे, मी स्वरा आणि ते दोघं मधली. त्यात मी अजून एक अथांग नावाचं फर्स्ट टाइम मी OTT वरती काम केलं, जी तेजस्विनी पंडितनी प्रोड्यूस केली होती सिरियल. पहिलं माझं OTT वरचं काम. त्याच्यामध्ये केलेली आऊ, एक आलवणवाली बाई, ह्या 4 व्यक्तिरेखा आपण म्हणू आता या स्पॅनमध्ये केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या. या 4ही व्यक्तिरेखा मला असं वाटतं मी खूप नशीबवान आहे की मला करायला मिळाल्या. म्हणजे हे एकच प्रोफेशन असं आहे, तुम्ही कधी सोडू शकता आणि कधी जॉईन करू शकता. जर तुमच्यात मेहनत करायची ताकद असेल आणि तुमच्यामध्ये नवीन शिकायची, स्वतःला अपग्रेड करत राहायची जर इच्छा असेल तर कधी करू शकता ना. काय लागतं याला? नटानं किंवा कुठल्याही कलाकारांना अपग्रेड कसं व्हायचं असतं? ती भाषा नाही, तुम्हाला बघणं सर्वात महत्वाचं, आजूबाजूला काय चाललंय. तुम्ही काय बघितलं? मी टेलिव्हिजन सुरू केलं करायला जेव्हा, तेव्हा मी आजूबाजूच्या सगळ्या टेलिव्हिजनवरच्या सिरियल्स बघितल्या सगळ्यांच्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तू जर सिनेमा करत असशील मराठी, यू शुड नो व्हॉट अदर्स पीपल आर डुईंग आत्ता या क्षणी. नुसते हॉलिवूडचे सिनेमा बघून मराठी सिनेमामध्ये नाही तुम्ही काम करू शकत. नुसते तुम्ही OTT वरचे बाकीचे नेटफ्लिक्स बघून नाही होऊ शकत ते. आत्ता आजूबाजूला बाकीचं काय चाललंय, कुठल्या सिरियल TRP समजा, मग ते काय, यू शुड नो काय प्रकारचं त्याच्यात अभिनय होतोय. मग काय करायचंय त्याच्याबरोबर काय करायचं नाही हे पण कळलं पाहिजे. हा अभिनय मला करायचं नाही, मला असं करायचं. कुठली भूमिका आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हा 2 निकष असतात. एक तर ती आपल्या जगण्याजवळ जाते किंवा त्यातनं आपल्याला पैसे मिळत असतात. म्हणजे कलेसाठी कला की कलेसाठी पैशासाठी कला, हा नेहमीच वादाचा मुद्दा आहे. मला वाटतं दोन्ही, मला असं वाटतं दोन्ही. काय असावं. हो, पण जसं आता तुला सांगते, सगळे लोक टेलिव्हिजनला सवंग म्हणतात. मला टेलिव्हिजन खूप आवडतं, मला अतिशय आवडतं माध्यम. कारण तुला सांगते, एक टेलिव्हिजनमध्ये काय आहे, कॉन्टेंट नाहीये. सुरुवात होते बस, नंतर कॉन्टेंट निघून जातो. व्यक्तिरेखा आहेत फक्त. प्रेक्षक कशाच्या प्रेमात पडतात? व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडतात. तर तुम्ही ती जी व्यक्तिरेखा निर्माण केली आहे सिनेमामध्ये, तुम्ही ती फक्त 15-20 दिवस जगता, तुमचं संपलं, तुमची व्यक्तिरेखा गेली. नाटकामध्ये नाटक चालू असेपर्यंत जगता ती व्यक्तिरेखा. टेलिव्हिजन हे एकच माध्यम आहे जी व्यक्तिरेखा तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष जगता. त्या अख्ख्या व्यक्तिरेखेचा प्रवास सवंग का म्हणतात? लोक म्हणतात, मी नाही म्हणते, लोक म्हणतात. डेली सोप आय डोंट नो. कदाचित इव्हन काम करणारे सुद्धा त्याला कधी कधी तेवढं म्हणे काय डेली सोप आहे, असं मी पण ऐकलंय खूप लोक. मॅम क्या पूछ रहे इतना, ये तो डेली सोप आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ऍक्टिंग शिकायला तुम्ही प्रचंड पैसा भरून जाता, ते डेली सोप तुम्हाला पैसे देऊन ऍक्टिंग शिकवतं. जर तुमच्या हातात आलेला सीन जर तुम्ही तो विचार केलात प्रत्येक वेळेला, त्याच्या तो कसा लिहिला गेलाय, तुम्ही कसा प्रेझेंट करू शकते. मला आहे ज्या व्यक्तिरेखेबरोबर मी जाते, जी व्यक्तिरेखा बदलत जाते, ती कधी निगेटिव्ह होते, ती कधी पॉझिटिव्ह होते, ती काही होते. पण ती जर तुम्ही त्या व्यक्तिरेखेला पकडून धरलं, त्या ज्या क्षणी तुमच्या समोर ती आली आहे ती, तर मग आय थिंक इट इज ब्युटिफुली यू कॅन
आणि टेलिव्हिजनच्या माझ्या एजला स्पेशली आपल्या देशामध्ये स्पेशली माझ्या एजला खूप कमी काम आहे. ओके, सो माझ्या एजमध्ये टेलिव्हिजनवरच्या त्या आईचं काहीतरी म्हणणं असतं. सो ॲटलिस्ट यू गेट टू डू समथिंग यु नो. सो म्हणजे आज बघ ना, मेरियल स्ट्रीप, हेलन मिरन, म्हणजे इतकं जलस वाटतं, ट्रिमेंडस जलसी वाटते की अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे त्या एज ग्रुपसाठी अजून रोल लिहिले जात नाहीत. आज बघा ना, एक खूप अप्रतिम रत्ना पाठकांचं मी विधान बघितलं गुगलवरती की तुम्ही वैदा रहमानना अवॉर्ड दिलं, पण त्यांना रोल मिळाला पाहिजे ना. अवॉर्ड देऊन कोपऱ्यात बसवू नका. काय त्या बाईची केवढी कपॅसिटी. आणि हे रत्नाचं विधान मला इतकं आवडलं ना. खरी गोष्ट आहे की आमच्या एज ग्रुपला ना आम्हाला कामं मिळाली पाहिजेत करायला. काय गंमत ना, जे नशीब मला अगबाई सासूबाई म्हणे मला ते करायला मिळालं. काय असतं, आता तुम्हाला अनुभवाच्या शिदोरीने तुम्हाला आयुष्यातल्या इमोशन्स कळलेले असतात. यू नो व्हॉट इज लव्ह, यू नो व्हॉट इज मदर्स लव्ह, यू नो, त्या सगळ्या इमोशन्स तुम्ही जगल्या असता. पण तुम्हाला मध्यवर्ती धरून भूमिका लिहिली जात नाही. हे प्रत्येक ऍक्टरची शोकांतिका आहे की आता मला जरा कळतंय, आता मला कळतंय मला हे कसं करायचंय, मला माझ्यापाशी टूल्स आहेत ते दाखवण्याची, पण मला याच्यामध्ये जेंडर बायस आहे का? म्हणजे एकीकडे तुम्ही हे म्हणत असता जेंडर बायस किती बिझी आहे. जेंडर बायस आहे. अशोक मामा खूप बिझी आहे. नाही, बिझी मी पण आहे, पण मला असं म्हणायचं मध्यवर्ती व्यक्तिरेखा ठेवून केली गेली. आता मी खूप नशीबवान आहे की मला अगबाई सासूबाईसारखी व्यक्तिरेखा करायला मिळाली. मी नशीबवान आहे की मला वहिनी मिळाली करायला, वाडा चिरेबंदीमधली, ते पण चंद्रकांत कुलकर्णीकडे मला अभिनय करायची संधी मिळाली. किंवा आज मंजुषा रानडे, तू नाटक बघितलं असशीलच, कम्प्लिटली तिच्यावरचं तिची व्यक्तिरेखा आहे, तिचं नाटक आहे. म्हणजे मी त्या नाटकात नाही, ते माझं नाटक आहे. अगदी अगदी. किंवा इव्हन आता मी जी आऊ केली, व्यक्तिरेखा छोटी असेल, जी मी अशोककडनं शिकले, ते माझे गुरु आहेत की व्यक्तिरेखेची तुम्ही कधी लांबी रुंदी बघू नका, ती व्यक्तिरेखा काय करते गोष्टीत ते बघा. जे त्या व्यक्तिरेखेची गंमत होती त्या पूर्ण सिरियलमधल्या, अतिशय छोटासा रोल होता, पण ती व्यक्तिरेखा काय करतेय हे महत्वाचं होतं. तिथे येणार होतो, आपला जोडीदार आपल्याच फील्डमधला असल्याचा फायदा कसा होतो. 14 वर्षानंतर जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला तेव्हा अशोक मामा म्हणाले की आधी 14 वर्षापूर्वी की तू आता सोडतेस तू सोड, आय एम देअर. 14 वर्षानंतर जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये यायचं ठरवलं तेव्हा अशोक मामांचा तुम्हाला कशा पद्धतीनं? नाही, सर्वात पहिलं जेव्हा मी ठरवलं तर मी जेव्हा वाडा चिरेबंदीच्या वाचनाला गेले, आणि आधी मी केलं तुझ्या माझ्यात नावाचं नाटक पहिल्यांदा, जे महेश मांजरेकरनी आणि सुधीर भटने प्रोड्यूस केलं होतं. आणि त्याच्यात मी आणि सचिन खेडेकर होतो, आणि मीरा वेलणकर आणि आनंद इंगळे होते, आणि समीर कुलकर्णीचं नाटक होतं, प्रतिमा कुलकर्णीने ते डिरेक्ट केलं होतं. त्या नाटकाची गंमत तेच झाली. त्या नाटकाच्या वाचनाला गेले तर मी सचिनचा स्वर फॉलो केला की हा काय स्वरात बोलतोय, माझा मुळात पिच हा आहे, माझा आवाज मुळात थोडासा किंद्रा आहे, तो मला तो कशा रीतीने आता आत्ताच्या ह्याच्यात मोल्ड करता येईल, ज्याच्यात मला प्रतिमा कुलकर्णींनी तिचा खूपच मोठा सहभाग म्हणून मी परत स्वतःला प्रोजेक्ट करण्यामध्ये. ते तुझ्या माझ्यात नाटक केलं. आणि नंतर जेव्हा मी वाडा चिरेबंदी ऐकायला गेले, चंदू इतका अप्रतिम वाचतो, तुला सांगते, टेन्शन येतं आपल्याला, कारण भाषा बिषा तो तिथला आहे ना. मी आल्यावरती अशोकला म्हटलं आय डोंट थिंक आय बी एबल, म्हटलं माझी झाकली मूठ 1.25 लाखाची उघडं पडेल की मला अभिनयच करता येत नाही. तर मला अशोक तेव्हा म्हणाला की खूप सोपं आहे नाही म्हणणं, तू नाही म्हणशील आता, तू चॅलेंज घे ना. आणि समजा काही काळ लोटल्यानंतर तुला तुझ्या दिग्दर्शकांनी सांगितलं तुला जमत नाही बाबा, तू नको करूस, तर बघ ना, पण ती वेळ नाही येऊन द्यायची स्वतःवरती, अशा रीतीने कर. हा एक मोठा त्याचा मला मिळालेला. इव्हन माझ्या मोठ्या बहिणीचा पण, मिनल परांजपे, जी तेव्हा त्या नाटकात करे, जेव्हा चंदूनी त्रिनाट्यधारा केली होती ना, जेव्हा वंदना करायची तेव्हा त्याच्यात अंजली करायची दिलीप कुलकर्णीच्या बरोबर. तर मिनल पण मला तेच म्हणाली की तुला जर एक ऍक्टर म्हणून ग्रो व्हायचं असेल तर वाडासारखं नाटक इज द बेस्ट फॉर यू टू ग्रो एज अन ऍक्टर, आणि चंदूकडे तुला ते शिकायला मिळेल. आणि म्हणून मी ती वहिनी केली. मी खूप घाबरले होते की मला नाही जमणार करायला, पण ती चंदूकडनं मग मी काय, आय हॅड टू सरेंडर मायसेल्फ की मी आत्तापर्यंत जे शिकले ती माझी पाटीकोरी केली मी. कारण मला जर ते येत नाही, ही माणसं मी बघितली नाही आहेत, मी ती भाषा ऐकलेली नाही आहे, मी टोटली एकदम अर्बन मुलगी आहे, मला गाव पण माहिती नाही आहे. तर अशापैकी 80च्या दशकातली गावातली एक वैदर्भीय व्यक्तिरेखा जी माझ्या स्वप्नात पण मी बघितलेली नाही, ती करायची. तर मग देन आय हॅड टू कम्प्लिटली फॉलो समबडी हू नोज इट व्हेरी वेल. हे मला म्हणायचं की तुम्ही जेव्हा अभिनय करता तर इतकी वर्ष मी काम करते, मग असं हा काय मला शिकवणार आहे, हा काय मला सांगणार आहे, या गोष्टी माझ्या एज ग्रुपमधल्या कलाकारांनी करू नये. आता तुम्ही ज्या भूमिका करता त्याच्यामध्ये मला असं वाटतं स्वरामधली जी भूमिका आहे, मी स्वरा, ती तुमच्या जगण्याजवळ जास्त जाते का? नाही, खूप वेगळी आहे मंजुषा रानडे माझ्यापेक्षा. हे बघ, प्रत्येक भूमिकेत आपल्याला काहीतरी सापडत असतं.
स्वतःतलं प्रत्येक भूमिकेत सापडत असतं आणि प्रत्येक भूमिकेत आपल्याला त्याच्यातले वेगवेगळे कांगोळेही दिसत असतात, शेड्सही दिसत असतात. जशी आता रत्नमाला मोहिते जी मी करते ती पण एकदम करारी आणि अशी संस्कृती परंपरा सांभाळणारी, खूप मोठा 1200 रुपये घेऊन त्यांनी मुंबईत पाऊल टाकण्याने खूप मोठा एवढा बिझनेस त्यांनी उभा केलाय, अशा प्रकारची ती व्यक्तिरेखा आहे. किंवा वाडातली वहिनी आहे, तिचं असं म्हणणं आहे की आता माझी वेळ आली, आता मला मान द्या, पण तिचं सगळ्यांवर प्रेम आहे, सगळ्यांवरती जीव आहे. किंवा मंजुषा रानडे आहे, जिचं असं म्हणणं आहे की कदाचित ती थोडीशी तुम्हाला स्वार्थीही वाटेल, की तिच्यातलं त्यातलं एक वाक्य खूप छान आहे की मला कधी आयुष्यात स्वतःला अग्रस्थानी ठेवायचा चान्स नाही मिळाला. हे एका स्त्रीसाठी केवढं मोठं भाग्य आहे. कारण आपल्याला आई म्हटल्यावरती ती श्यामच्या आईसारखीच हवी असते, जिने सगळा त्याग केला पाहिजे. सो तसं न होता की आता या आयुष्यात आता मला स्वतःला अग्रस्थानी ठेवायचंय. हे जे मंजुषा रानडेचं म्हणणं आहे ते फारच मस्त आहे आणि ते वादात येते. म्हणजे आमचा लेखक आदित्य मोडक आणि दिग्दर्शक नितीश पाटणकर या दोघांचं हे पहिलं नाटक आहे, व्यावसायिक नाटक आहे. आणि खूप छान आमची टीम आहे. रश्मी आहे माझ्यावर अनपट आणि सुयश टिळक आहे. म्हणजे सुयश अशा प्रकारचा रोल करेल असं मला वाटलं नव्हतं, त्यांनी खरंच खूप छान काम केलंय. आणि रश्मी जर मी तुला सरेंडर म्हटलं म्हणजे मला खरंच रश्मीकडे बघून खूप कौतुक वाटतं त्या मुलीचं. शी नोज हाऊ टू सरेंडर हरसेल्फ अँड ऍक्सेप्ट. सो हे पण तुम्ही तुमच्या नव्या लोकांकडनं शिकता बऱ्यापैकी. सो ह्या जसं आता तेजश्री एक माझी खूप आवडती अभिनेत्री आहे, माझी चांगली सहकलाकार होती, तिच्याकडे पण शी ऑल्सो नोज की ते मिळालेलं कसं छान स्वतःच्या शब्दात तिला मांडता येतं. तिचं कारण तेजस्वीचं मराठी उत्तम आहे, वाचन खूप चांगलं आहे, स्वतःला कसं प्रोजेक्ट करायचं, तिची बलस्थानं काय आहेत ते तिला पूर्णपणे माहिती आहे. हे असं या मुलींकडनं, जशी आता जी तन्वी मुंडले माझ्यावर काम करते भाग्य दिले तुम्हाला मला मध्ये, ललित कलाची मुलगी आहे, ती तिची दुसरीच सिरियल आहे, पण इतका ती छान, तिला एखादी गोष्ट सांगितल्यावरती आवाजातल्या मॉड्युलेशनची असेल किंवा एक्सप्रेशन्सची असेल, तिची ग्रास्पिंग पॉवर इतकी छान आहे की ती छान रीतीने ती स्वतःला सांगू शकते. सो हे तुमच्या बरोबरच्या प्रत्येक मनुष्य तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असतं. आणि मला असं वाटतं शिकणं तर म्हणजे इट इज लाईक ॲबिस्मल, म्हणजे ते तर कधीच संपत नसतं. आता इतकी नाटकं करत असाल तुम्ही, इंडस्ट्री म्हणून पण तुम्ही या नाटकांकडे बघत असाल, म्हणजे तुम्ही आधी पण नाटकं केलेली, आता पण करताय. इंडस्ट्री म्हणून जेव्हा तुम्ही याच्याकडे बघता तर काय बदल झालेले दिसतात तुम्हाला? दुर्दैवाने खूप कमी. नाट्यगृहांची परिस्थिती ती तशीच आहे. तेव्हाही डस्टबिन नसायचे, आताही डस्टबिन्स नाही आहेत. नाट्यगृह बांधताना सुद्धा आपल्या लोकांनी आपलं नाट्यगृह बांधलं, पण अजूनही लेडीज रूमला आतमध्ये टॉयलेट नाही आहे. म्हणजे आता स्त्रिया ज्या काम करणाऱ्या असतील, ज्यांचे काही मेन्स्ट्रुएशनचे प्रॉब्लेम्स असतील, कोणी मेनोपॉजमधनं जात असेल, या गोष्टीतनं पण कितीतरी बायका जात असतील, त्या कशाचाही कुठलाही विचार केला गेला नाही की जर एखाद्या व्हीलचेअरमधल्या व्यक्तीला जर नाटक बघायचं असेल तर किती नाट्यगृहांमध्ये ती सोय आहे तुम्हाला सांग, किती नाट्यगृहांमध्ये सोय आहे? नाहीच विचार केला गेलाय. म्हणजे अजूनही तुमच्या पुण्यातल्याच बालगंधर्वमध्ये जर आज मला वाटतं इंडस्ट्रीमध्ये वाडा चिरेबंदी हे एकमेव नाटक आहे जे विदाऊट लेपल होतं, कारण त्याच्यात 10 व्यक्तिरेखा आहेत. त्यामुळे तुम्हाला ते विदाऊट लेपलच करावं लागतं. जेव्हा विदाऊट लेपल तुम्ही नाटक करता तेव्हा तुमचा आवाज प्रोजेक्ट करताना दुसऱ्या तिसऱ्या रांगेमध्ये आवाजच ऐकू जात नाही, अनलेस अंटिल यू स्पीक व्हेरी लाऊडली. बरं, वाडा चिरेबंदी अख्खं नाटक आहे, सुरुवातच होते, एक व्यक्ती गेली नाटकातली आणि तुम्हाला असं काय झालं, कसं झालं असं बोलायचंय, ते तुम्ही तारस्वरात कसं बोलणार? पण नाटकाकडे बघण्याचं हे म्हणजे दृष्टिकोनच आपला गणलाय का? मला माहिती नाही त्याच्याबद्दल, मला काय माहिती नाही. म्हणजे आय डोंट नो. बऱ्याचदा असं होतं की शासकीय कार्यक्रमांना नाट्यगृह दिली जातात, आणखीन ते शासकीय कार्यक्रम लांबतच जातात. बरं, बालगंधर्वसारख्या नाट्यगृहाला लांबून माणसं आलेली आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, जे कुठे बसतील, त्यांना बसायला जागा नाही आहे, कुठे उभे राहतील? समजा ते कुठून तरी निघाले असतील, धर तू 5:30च्या प्रयोगाला, 5:30च्या प्रयोगाला 5:15 आधी निघाले, तो 5:30चा प्रयोग जर 6ला सुरू झाला, कुठे बसतील ती माणसं? कुठे उभी राहतील? कुठे बाथरूमला जातील? व्हॉट विल दे डू? कारण टिल तोपर्यंत तुम्ही उघडणार नाही दरवाजे, आधीचा कार्यक्रम संपेपर्यंत, ते प्रेक्षक बाहेर जाईपर्यंत कुठे जातील? काय करतील ती माणसं? शासकीय कार्यक्रम आतमध्ये सुरू आहे, आम्ही बाहेर उभे होत ताटकळत, आम्हाला मेकअप रूम्स मिळालेल्या नाही आहेत. आता एकदा त्या दिवशी कुठला तरी एखाद्या शाळेचा गॅदरिंगचा कार्यक्रम सुरू होता, शाळेतली मुलं करत होती, मान्य आहे. अरे पण आम्ही मुंबईहून कधी निघालोय तडफडत त्या नाटकाच्या प्रयोगासाठी,
आम्हाला मेकअप रूम आम्ही कधी आमचा सेट लागणार, कधी लोक ज्यांनी नाटकाची तिकीटे विकत घेतली ती नाटक बघणार. दुर्दैवाने तेव्हा मला आवाज चढवावा लागला. मी सुयश दोघंही बोलत होतो की काय आता इतका वेळ थांबा ना अजून अर्धा तास, असं त्या बाई बोलल्या. आम्हाला काय छोटी मुलं करत होती परफॉर्म, पण काय करायचं? का आपल्याकडे एखाद्या वेळात सुरू झालेला प्रोग्राम त्याच वेळेला संपवायची अजूनही आपल्याला सवय लागलेली नाहीये? का 5:30 म्हणजे 5:30ला नाटक सुरू होत नाही? का 5:45ला सुरू होतं? ते 15 मिनिटं हे अलौकिक नियम ठरलेला आहे. तुमच्या पुण्यात 5:30 असते वेळ, विच इज आमच्यासाठी तर इतकी अडनिडी वेळ आहे ती. आमचं ना धड जेवण होत ना रात्री आम्ही धड जेवायला घरी पोहोचू शकत. मुंबईमध्ये 4 किंवा 4:30ला प्रयोग सुरू होतात. रात्रीचा प्रयोग 8:30ला सुरू होतो. तुमच्याकडे पुण्यात तर प्रयोगच 9:30ला सुरू होतो. उशिरा सुरू होतो. अलीकडे ट्रॅफिकची सिच्युएशन बघा. तुम्हाला असं वाटतं की इतके वर्ष काम केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने म्हणा किंवा आता प्रशांत दामले नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत, आणि मला फार आनंद आहे प्रशांत दामले झालाय, कारण प्रशांत मुळात नाटकातला आहे रे. आज तू बघशील तर बघ नाईफ्टामध्ये माधवन आहे जो मुळात सिनेमावाला आहे. आज प्रशांत दामले जो मुळात त्याला सगळे प्रॉब्लेम्स माहिती आहेत प्रशांतला, आणि प्रशांत अतिशय वोकल आहे, खूप बोलू शकणारा माणूस आहे. अतिशय मला रिस्पेक्ट आहे प्रशांतबद्दल. तो माझा अतिशय जवळचा मित्र आहे म्हणून नाही, पण जेन्युअनली मला असं वाटतं की प्रशांत नेहमी बोलतो. इव्हन पॅन्डेमिकमध्ये प्रशांतनी खूप पुढे येऊन म्हणजे 50% होतं तर नाट्यगृहांचं भाडं कमी करण्यामध्ये प्रशांत आणि दिलीप जाधव आणि या सगळ्या लोकांनी खूप मेहनत घेतली होती तेव्हा, की नाट्यगृहांची भाडी कमी करा आम्हाला, किंवा आम्हाला जाहिरातीचे दर कमी करा. ह्याच्यासाठी प्रशांत खूप वोकल होता, आणि प्रशांत नेहमी सरकार दरबारी धावपळ करून या गोष्टी करत असतो. याच्यामध्ये तुम्ही नाटक करतात, अशोक मामासोबत नाटक करतात, तुमच्या घरी जातो या विषयावर बोलणं होतं? हो ना, उलट तो मला म्हणतो काय आम्ही तर आणखीन किती वाईट परिस्थितीत नाटकं केलेत, काय तुम्हाला हरकत आहे जायचं की तसं काय मोठं होतं. म्हणजे मी बसनी मला गाडी घेऊन जायची, म्हटलं की काय गाडी कशाला घेऊन जायची, काय इकॉनॉमिक्स आहे तुझं, काय गाडी घेऊन पेट्रोल खर्च करून तुला जा की बसने, नाटकाची बस ठेवली. म्हटलं अरे किती उकडतं, सो व्हॉट, जायचं बसनी. म्हणजे तो तर एकदम वेगळाच आहे त्या बाबतीमध्ये. पण मला असं म्हणायचं की ही परिस्थिती का नाही बदलायची? तुम्ही गुजराती नाटक बघा. माझं असं म्हणणं आहे की आता खूप गरज आहे की ही सगळी नाट्यगृह ती प्रायव्हेट ट्रस्टला देण्याची, असं मला वाटतं. नका ठेवू ना ती गव्हर्नमेंटकडे, प्रायव्हेट ट्रस्टला द्या. जे प्रेक्षक येतील ना त्यांना सुद्धा जरा चांगल्या खुर्च्यांमध्ये बसू दे, चांगला AC असू दे, चांगला आवाज त्यांना येऊ दे. आम्हाला कलाकारांना सुद्धा का आम्ही त्या ST सारख्या खडखडत्या बसमधनं जायचं, कसं तरी उतरायचं, उन्हात तान्हात हे करत जायचं, का करायचं? आम्ही मिळवतात की आम्हाला पण आता AC बसेस वाढलेले आहेत की आता तिकीट दर पण वाढलेले आहेत. नाही, 500 रुपयात निर्मात्याला परवडत रे. जाहिरात परवडली पाहिजे, त्या नाट्यगृहाचं भाडं परवडलं पाहिजे, ती बस घेऊन जायचं त्याचं पेट्रोल परवडलं पाहिजे. आता वाडासारखं नाटक तर आम्हाला वेगळा सेट आमचा एवढा मोठा यूज आहे की आम्हाला सेटला वेगळा टेम्पो लागतो आणि नाटकातल्या लोकांना वेगळी बस लागते. कसं परवडेल त्यांना? तू सांग मला. 10 कलाकार आहेत आमच्याकडे, 10 कलाकारांना घेऊन जाणं, खाणं पिणं, जर 2 प्रयोग असेल तर त्यांचं राहणं, दौरा बिवरा कसा परवडेल? म्हणून इकडे गरज आहे आज कॉर्पोरेट आणि या सगळ्याचं खाजगीकरण व्हायची. ही आजची काळाची गरज आहे. तू म्हणतोस ना काळानुरूप बदललं पाहिजे, तर हे काळानुरूप बदललं पाहिजे. माझं असं म्हणणं ते बालगंधर्वच्या जागी तुम्ही मोठा मॉल बांधा आणि थिएटर करा, अजिबात नाही. मी नाहीच म्हणणार. बालगंधर्वचं हेरिटेज ठेवा, नाट्यगृहच राहू दे, पण ते नाट्यगृह आता जरा थोडंसं अद्यावत झालं पाहिजे की नाही. त्याची साऊंड सिस्टीम तरी मुळात पाठच्या रांगेतल्या लोकांना नट पण धड दिसत नसतं. तू पाठच्या रांगेतलं नाटक बघ एकदा उभं राहून, मग ते कशावरती? ते फक्त तुमच्या आवाजावरती नाटक ऐकत असतात. मग तो आवाज पण त्यांना नाही ऐकवायला त्यांनी काहीतरी 300-400 रुपयाचं तिकीट देऊन येऊन का बघायचं तुमचं नाटक? आपलं मराठी ऑडियन्स अजून नाटकं चालतायत किती. मी त्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांची अगदी खूप खूप आभारी आहे. अगदी हात जोडून त्यांचे मी आभार मानते की ते येऊन अजून नाटकं बघतात या सगळ्या ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये. म्हणून नाटक चालू आहे, त्यांच्या जीवावर चालू आहे. ते बिचारे येऊन बघतायत अजून, म्हणून नाटकांना अजून बुकिंग्स आहेत. पण त्यांना पण काही आता थोडं सुखसोयी नकोत का? कलाकारांसुद्धा नको का? मानधन तर काय नाटकामध्ये मिळणार पैसे, मानधन आपण तेच घेतोय. नाही मला घेऊन जायला परवडत, माझ्याकडे गाडी असून सुद्धा पेट्रोल पुणे मुंबई सारखं करायला मला त्या नाटकाच्या बसनेच जावं लागतं, ते इकॉनॉमिक्स सगळं अरेंज करायला. मग अशा वेळेला जरा आता खाजगीकरण करा की या व्यवसायाचं. येऊ देत की स्पॉन्सरर्स त्या नाटकासाठी पण लावा, की नाटकाच्या बाहेर पण वेगवेगळे बोर्ड्स, की 1000 स्पॉन्सरर्स पुढे येतील. ह्याच्यामध्ये आता मी म्हणजे आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहे, कारण तुमचा प्रयोगही आहे. पण जसं नाटक सिनेमा तसं तुम्ही आता इंटरनेटचा खूप उत्तम वापर करताय, चॅनल यूट्यूबचा, इन्स्टाचा उत्तम वापर तुमच्याकडे दिसतोय. तुम्हाला आता म्हणजे हे मीडियम कसं काय वाटलं की आपण एक्सप्लोर करूया?
नाही ते अपघाताने झालं. पेंडापेक्षा मला सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हणायला लागल्या तू जेवण बनवतेस तर तू हे मी काही ट्रेन शेफ नाहीये. माझा मुलगा शेफ आहे. मला स्वयंपाक करायची लोकांना खाऊ घालायची आवड आहे. कॅनडात असतो ना कुठे? हा तो कॅनडात असतो. मला लोकांना खाऊ घालायची आवड आहे. मला खूप आवडतं बनवायला स्वयंपाक करायला. चलो कधी जायचं? हा तर शेवटी ती कधी आहे मोस्ट वेलकम. अगदी मोस्ट वेलकम. शेवटी ते पाककला आहे. त्याला आपण कलनरी आर्ट्स म्हणतो. सो त्याला पण काहीतरी एक शास्त्र येते पण ते ठराविक रीतीने ते आलं पाहिजे केलं गेलं पाहिजे. तर मला तेव्हा पेंडेमिकमध्ये माझ्या मैत्रीण उमा अय्यर ती खूप माझ्या मागे तू व्लॉग लिही म्हटलं मला नाही ते व्लॉग लिक करायला म्हणाल. तर माझी एक को ॲक्ट्रेस होती सुपर्णा श्याम म्हणजे दुहेरीमध्ये माझ्यावर काम करायची. खूप टेक्नॉलॉजिकली व्हेरी ॲडव्हान्स गर्ल. तर तिला मी म्हटलं का सुपर्णा जर आपण करूया का असं टाकूया का एक इंटरनेटवरती बनवून. तर तिने तो निवेदिता सराफ रेसिपी चॅनलच ओपन केला. अच्छा. आणि ते तेव्हा मी ते सुरू केलं आणि इतका प्रेक्षकांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला. आज 2 लाख मला वाटतं 67-68 मला सबस्क्रायबर्स आहेत. आणि म्हणजे प्रत्येक रेसिपी म्हणजे आता पहिली रेसिपी किंवा 1 मिलियन बिलियनच्या वरती पण आमच्या काही रेसिपीज माझ्या गेलेल्या आहेत. आता मी एक छोटासा एक ग्रुप केलाय आमचा एम्पायर मीडिया नावाचं एक संस्था आहे. त्याच्यातला एक रामेश्वर जगदाळे म्हणतो ही इज वर्क्स फॉर टाइम्स ऑल्सो. सो तो आहे. मग आता प्रॉपर एडिटर आहे. आता ते प्रॉपर होतं. या सगळ्याला वेळ कसा काढतो तुम्ही? नाटक पण करता, मला विचारू कसं करतो तुम्ही हे सगळं? काय देयर इज अ विल देयर इज अ वे. नाही मला खूप कौतुक वाटतं याचं. कारण म्हणून तुम्ही मग त्या मीडियम बरोबर जुळवून घेतात. म्हणून मग तुम्हाला नॅचरली मला शास्त्रोक्त शिकावं लागलं. मग मी एक कोर्स केला ऑनलाईन पिठांचा. मला बेकिंग करायचं होतं म्हणून की मग पिठांचा प्रॉपर एक कोर्स केला मी की पीठ मैदा जेव्हा त्याचा होतो तेव्हा त्याच्यात किती टक्के ते पीठ त्याचं मॉइश्चर रिटेन करू शकतं. ते बेक करायला त्याला किती हीट मिळाली पाहिजे. त्याच्यात किती पाणी घातलं पाहिजे किती तेल घातलं पाहिजे. मग काय घातलं की पफअप होतं काय घातलं की हा सगळ्याचं मी 3-3 महिन्याचे ऑनलाईन कोर्सेस केले. हे महत्वाचं अपडेट पुन्हा अपडेट झालं. कारण ते रेसिपी लोकांना सांगताना शास्त्रोक्तच सांगितली गेली पाहिजे. ते ती आमची आई सांगायची किती गाव एवढंच मीठ घाला एवढंच हे घाल लिंबा एवढी चिंच बोरा एवढा हा गुळ असं नाही सांगून चालणार. त्या मला याचं खूप कौतुक वाटतं की तुम्ही या पद्धतीनं अपडेट होता. 14 वर्षानंतर पण तुम्ही जेव्हा आला तुम्ही तुमच्यावर काम केलं आणि मग तुम्ही यात आला. आता पण तुम्ही चॅनल काढला. तेव्हा म्हणजे आता पण करावं लागतं. आता मंजुषा रानडे करताना पण मला खूप काम करावं लागलं. कारण मी जेव्हा एकदा नितीशला सहज बोलले अरे पण ही मला फार सेल्फिश वाटते. मग तो बोलला हो ती आहेच थोडी. तर इतकं कॅज्युअली मला सांगितलं हे डोक्यात काय मी हिरोईन करते तर हिरोईन कशी सेल्फिश वाटतं. आई आहे ती कशी सेल्फिश. हो पण ती आहे ना तशी ती थोडी आहे तशीच आहे ती. नाही तिला शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही ज्या ज्या व्यक्तिरेखा आता केल्या 14 वर्षांनंतर त्यातल्या कुठल्या व्यक्तिरेखेचा प्रभाव तुमच्यावर जास्त पडला निवेदिता म्हणून? प्रत्येक व्यक्तिरेखेचा. तू कुठली व्यक्तिरेखा विचार मी तुला सांगू शकते काय प्रभाव पडला. सांगा ना. वाडामधली काय? आता वाडामधली वहिनी पहिली घे. काय तुमच्यामध्ये आलं त्यातलं असं अरे हे स्थिमित झाला तुम्ही? वहिनी करताना तिचा वावर तिच्यापाशी असणारी चपळता तिच्यापाशी असणारा आलेल्या प्रसंगाला तोंड देणं हे वहिनीचं खूप मोठं आहे. मंजुषा रानडे आत्ता करणारी व्यक्तिरेखा घेऊया आपण. मंजुषा रानडे करताना आपण काय म्हणतात ना फ्लाईटमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की जेव्हा एअर प्रेशर कमी होतं मास्क खाली होतं पहिल्यांदा तुम्ही स्वतःला लावा मग शेजारच्याला लावा. बरोबर. सो पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला आनंदी असणं फार गरजेचं आहे. एखादी गोष्ट तुम्हाला आवडणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही दुसऱ्यांना न्याय देऊ शकाल. हे मंजुषा रानडेकडनं आय वुड से आय लर्न. रत्नमाला मोहिते काय तिच्याकडनं मी शिकले. तर मला एक खूप छान वाक्य त्याच्यामध्ये लेखकाने आमच्या लिहिलं होतं की परंपरा आणखी न संस्कृती. तर परंपरा काळानुरूप बदलली पाहिजे. जी परंपरा चुकीची आहे जी परंपरा ज्याने दुसऱ्याला त्रास होतो ती आपण सोडून दिली पाहिजे. संस्कृती जपली पाहिजे. हे मी रत्नमाला मोहितेकडनं शिकले. आता आऊची व्यक्तिरेखा असेल. आऊच्या व्यक्तिरेखेकडनं काय तर मी हे शिकले की कम्प्लिटली स्वतःला विसरून दुसऱ्याचा विचार करण्याची क्षमता जी फक्त एका स्त्रीकडेच असू शकते. जो तिने अशा मुलाला वाढवलं जो तिचा मुलगा नाहीये. तिने आज लाल वस्त्र परिधान केलेत जिचं लग्नच झालं नाहीये. ती विधवाच असू शकत नाही. तर ह्या सगळ्यामध्ये कम्प्लिटली एका व्यक्तीसाठी त्या बहिणीला दिलेल्या मरणाच्या दारात असणाऱ्या बहिणीला दिलेल्या वचनासाठी त्या मुलाला वाढवण्यासाठी तिने सगळं स्वतःला कम्प्लिटली स्वत्व विसरून जाऊन
ती दुसऱ्यासाठी जगली. सो असं माझ्या आत्ता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिरेखेकडनं मला काही ना काहीतरी डेफिनेटली शिकायला मिळालं. आणि तो जो ब्लॉग चालवतात निवेदिता सराफ त्यांच्याकडनं काय शिकला? त्याच्यातनं एक महत्वाची गोष्ट माझ्या आईने मला सांगितलं, तुम्ही कुठलाही पदार्थ बनवा, तो बनवल्यावरती त्याच्यावरती थोडासा आत्मा शिंबडा. हो, ती गोष्ट दुसऱ्याला आवडलीच पाहिजे. किती छान. ओके, तर मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. सेम हिअर. खूप महत्त्वाचे विषय आहेत, अजून खूप बोलण्यासारखं आहे, पण वेळेचं बंधन आपण परत एक करूया आपण नक्की करूया, ज्याच्यामध्ये एक पैस असेल. आता तू गडबड होतीये, पण ठीक आहे, तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेत एक अभिनेत्री म्हणून सुद्धा. नाही, आणि मला आता जाता जाता तुझ्या ह्याचा आपण काय म्हणूया, तुझ्या मित्र ह्या तुझ्या प्लॅटफॉर्मचा एक घेऊन मला सांगायचंय की आपण, तू आत्ता म्हणाल तुम्ही इंडस्ट्रीत आहात, तुम्ही इंडस्ट्रीत आहात, तू इंडस्ट्री 4-5 वेळा शब्द वापरला. तर मला खरोखरच खूप खूप सरकार दरबारी एक आम्ही सगळेच जण, आम्ही म्हणजे मी खूप छोटासा भाग आहे त्याच्यातला, हिंदी इंडस्ट्री एवढी मोठी, सगळे खूप मोठे धडपडतायत की या व्यवसायाला इंडस्ट्रीचा दर्जा मिळवण्यासाठी. आणि आज तू बघशील तर या सर्वात जास्त इन्कम टॅक्स या व्यवसायातनं तुमच्या तिजोरीत येतो देशाच्या. आज जर तू अख्खी इंडस्ट्री म्हणजे नुसती छोटीशी टेलिव्हिजन म्हटलं तर मराठी म्हटलं तर मराठी नाटक, मराठी टेलिव्हिजन, मराठी OTT, मराठी सिनेमा, एवढे त्याचे भाग आहेत इंडस्ट्रीचे. हिंदी तर बघायलाच नको. आज लाखो करोडो लोकांना इकडे जॉब्स मिळालेले आहेत. आणि नुसत्या या इंडस्ट्रीवरती नाही, या इंडस्ट्रीवरती डिपेंडंट असणाऱ्या, जशी आता कपडे इंडस्ट्री आहे जी या इंडस्ट्रीवरती डिपेंडंट आहे, फूड इंडस्ट्री आहे जी या इंडस्ट्रीवरती डिपेंडंट आहे, आज स्टुडिओज आहेत हे ज्या इंडस्ट्रीवरती, इव्हन तुमची पत्रकारिता आहे ती सुद्धा बरीचशी आमच्या इंडस्ट्रीवरतीच डिपेंडंट आहे की नाही. सो त्या इंडस्ट्रीवरती इतक्या बाजूचे व्यवसाय पण डिपेंडंट आहेत, त्याला एक इंडस्ट्रीचा दर्जा का मिळू नये, हा एक खूप ऐरणीवरचा प्रश्न आहे, विचार करण्यासारखा. आणि ह्याचा विचार केला गेला पाहिजे असंही मला वाटतं. जसं मी खाजगीकरणाबद्दल म्हणते मराठी नाटकासाठी, की आता थिएटर्सचं खाजगीकरण झालं पाहिजे. आता थोडंसं नाट्य निर्मात्या, एक निर्माता राहता, कारण तू सिनेमा आपण बघणार 3, 4, 5 तुम्हाला दिसतात निर्माते, तसं आता हे एका माणसाचा गेम नाही राहिलाय. याच्यामध्ये आता थोड्या कॉर्पोरेट आल्या पाहिजेत आणि थोडासा त्याचा पण दर्जा सुधारला पाहिजे, जेणेकरून आपण लोकांना जेव्हा नाटक दाखवतो येऊन, मनुष्य आज काय मराठी माणूस आहे बिचारे, मला सगळ्या प्रेक्षकांचे खूप आभार मानायचे की या सगळ्या आवाजाचे प्रॉब्लेम्स असू देत, थिएटरचे प्रॉब्लेम्स असू देत, बाथरूमचे प्रॉब्लेम्स असू देत, तरी सुद्धा आज तुम्ही येऊन आमचं मराठी नाटक बघताय, यासाठी खरंच प्रेक्षकांचे खूप खूप आभार. त्यांच्या जीवावरच आम्ही उभे आहोत. सो त्यांना पण जरा थोड्याशा आपण सुखसोयी देऊ. पण मला त्यामध्ये उलटं वाटतं, आता या सहनशीलतेचा अंत व्हावा आणि प्रेक्षकांनी सांगितलं पाहिजे की आम्हाला चांगली थिएटर द्या, म्हणून चांगली थिएटर आली पाहिजेत ना. असंच होईल रे कधीतरी. पण हा सरकारनं विचार करावा की लोकांना आवडती कला, तर आपण ती केली पाहिजे. तुम्ही मित्रमंडळीमध्ये आलात याबद्दल माझी एक ही छोटीशी भेट आशमन पेबल्स कडून. तुम्हाला आवडेल. पण आहे जरा वेगळी आहे, त्यामुळे तुमच्याकडे अशी नसेल अशी अपेक्षा आहे. तर ताई, तुम्ही इथे आलात, माझ्याशी बोललात, मला खूप छान वाटलं. हे चॅनल जरूर पहा, इतरांनाही सांगा, ताई खूप छान बोललेले आहेत, आणि तुम्हाला आवडलं तर इतरांनाही शेअर करा. मी इथं थांबतो. मित्रमंडळीमध्ये तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.